51 शक्तिपीठांपैकी आई तुळजाभवानीचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे, तर चला आज आपण जाऊयात ठाण्यामध्ये आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. जे लोक तुळजापूरला जाऊ शकत नाही आहे आणि ज्यांना तुळजापूरचं दर्शन घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी आता आपल्या ठाण्यामध्ये प्रति तुळजापूर म्हणून आई तुळजाभवानीचं मंदिर इथं उभारलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल, तर चला आपण जाऊया आणि आईचं दर्शन घेऊयात. आणि या मंदिराची प्राणप्रतिष्ठा काहीच दिवसांपूर्वी अगोदर झालेली आहे, म्हणजे भरपूर दिवस झालेले नाही आहेत. तर आपल्याला इथे आई तुळजाभवानीचं छान असं मंदिर पाहायला भेटते. या मंदिराची प्राणप्रतिष्ठा अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेली आहे. मार्च महिन्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि इथे आपल्याला समोर गाभाऱ्यात जायच्या अगोदर आईचं सिंहासन पाहायला भेटते, म्हणजे इथे सिंह आहे, तो सिंह आपल्याला पाहायला भेटतोय. तर सिंहाचं दर्शन घेऊन आपण पुढे गाभाऱ्यामध्ये जातो. गाभाऱ्यामध्ये गेल्यावरती आपल्याला छान असं आईचं दर्शन होतं. आईची मूर्ती बघूनच आपलं मन एकदम असं प्रसन्न वाटतं. असं बोललं जातं की तुळजापूरला जे मंदिर आहे तसंच सेम टू सेम इथेही तसंच मंदिर बनवलेलं आहे. आणि गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे ती सेम तशीच मूर्ती इथेही या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मला तर तुळजापूरला जायला भेटलेलं नाही, पण मी इथे येऊन आईचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल, तर तुम्हाला तुळजापूरला जायला जमत नसेल, तर तुम्ही इथे ठाण्यामध्ये आपल्या प्रति तुळजापूर म्हणून आई तुळजाभवानीची मूर्ती आहे, तर तुम्ही इथे येऊन या मंदिराला नक्की भेट द्या. मी तर माझ्या फॅमिलीसोबत इथे येऊन आईचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन लवकर इथे येऊन आईचं दर्शन नक्की घ्या. मी इथे आईचं दर्शन घेत आहे. तुम्हीही माझ्या व्हिडिओमार्फत इथे आईचं दर्शन घेऊ शकते. इथे मी आता मंदिराला प्रदक्षिणा घालत आहे. आणि हो, हे मंदिर कॉन्क्रीट किंवा सिमेंटने बनवलं गेलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता हे मंदिर कसं बनवलं गेलं असेल. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल, तर आपल्या फॅमिलीला घेऊन या मंदिराला नक्की भेट द्या. इथे आता आपल्याला दिसत असेल खूप छान असे स्तंभ वगैरे बांधलेले आहेत आणि यावरती नक्षीकाम पण खूप छान असं आहे. तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल, तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर येत आहे ना मग तुळजाभवानीचं मंदिर पाहायला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.